आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनानं 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं 2 महत्त्वाचे पत्रक सुद्धा निर्गमित झालेले आहेत। काय ते 2 महत्त्वाचे मोठे निर्णय आहे, कशा पद्धतीनं कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा त्याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमी मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहता 2 पत्रक आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे। पहिलं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं आहे आणि हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या प्रतीसोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती हे पत्र आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या कर्मचाऱ्यांना, परंतु त्यांची नियुक्ती ज्यांची 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा संपूर्ण विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। निश्चितच या पत्राचा संपूर्ण सारांश घेतल्यास ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर आहे, परंतु त्यांच्या पदाची जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जर असेल, तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे। त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे कर्मचारी, ज्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांना निश्चितच या पत्राच्या अनुषंगानं महत्त्वाचा फायदा होणार आहे। सोबतच दुसरं पत्र जे आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी हे कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करत होते आणि त्याच संदर्भात हे महत्त्वाचं पत्रक आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबत, म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांकडे पांढऱ्या किंवा शुभ्र रंगाच्या शिधापत्रिका म्हणजे कूपन आहे, अशा सर्व शिधापत्रिका धारकांना म्हणजे कर्मचाऱ्यांना आता त्यांचं आधार कार्ड हे आपल्या कूपनसोबत, राशन कार्डसोबत आता संलग्न किंवा त्याला काय म्हणतो लिंक करावं लागणार आहे। कारण की येत्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून राज्यात एकत्रितपणे त्याचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला आणि कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे। आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे शुभ शिधापत्रिका असल्यामुळे यांना सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचं कव्हरेज आता मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आता यापुढे या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचं जे काही मेडिकल आहे ते आता या कर्मचाऱ्यांना शासनाकडनं मोफत मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।